गुलबर्गा न्यूज, खबरें पहुंचाए पहले। गुलबर्गा ब्रेकिंग न्यूज। एक बेटे ने इंश्योरेंस के पैसे हासिल करने के लिए अपने बाप का बड़ी बेरहमी से कत्ल कर दिया। आपने सही सुना कि एक सगे बेटे ने इंश्योरेंस के पैसों को हासिल करने के लिए अपने बाप का मर्डर कर दिया। इस बात की इत्तला 6 जनवरी 2025 दोपहर के 1 बजे गुलबर्गा एसपी अडरू श्रीनिवासलू ने मीडिया के जरिए से सभी तक पहुंचाई। अडरू श्रीनिवासलू ने ये शॉकिंग खबर सुनाई कि एक बेटे ने अपने 4 साथियों के साथ मिलकर इंश्योरेंस के पैसों को पाने के लिए अपने बाप का खून कर दिया। यहाँ पर बताया गया कि बेटे ने अपने बाप के इंश्योरेंस पॉलिसी के 2 इंस्टॉलमेंट भरे और फिर इंश्योरेंस के पैसों को क्लेम करने के लिए बेटे ने अपने 4 साथियों के साथ मिलकर बाप का कत्ल कर दिया। यहाँ पर बताया गया कि एक बेटे सतीश ने अपने बाप कलिंगा राव खमेतकर का अपने 4 साथी, जिसमें मास्टरमाइंड की सूरत में अरुण कुमार नामी शख्स ने सतीश का पूरा साथ देते हुए उसके बाप का खून किया। सभी ने मिलकर होशियारी के साथ कत्ल करके उसे एक्सीडेंट की शक्ल दे दी। मजीद यहाँ पर यह भी बताया गया कि सन्नूर शाहबाद रास्ते पर कुछ काम से सुबह सवेरे बाप अपनी स्कूटी पर जा रहा था, जिसे पीछे से गाड़ी से उड़ा दिया गया, एक्सीडेंट किया गया, जिसमें बाप की मौत हो गई और कत्ल को एक्सीडेंट की शक्ल दी गई। लेकिन आखिरकार पुलिस ने मुल्जिमान का पता लगाया और बेटे समेत तमाम मुल्जिमान को गिरफ्तार कर लिया गया। बता दिया जाए कि 7 लाख रुपए की लाइफ इंश्योरेंस पॉलिसी को हासिल करने के लिए एक बेटे ने बाप का कत्ल कर दिया। आइए देखते और जानते हैं गुलबर्गा न्यूज की ये स्पेशल रिपोर्ट। मेन ಐಡಿಯಾ ಕೊಟ್ಟು ಮತ್ತು ವೆಹಿಕಲ್ ಪ್ರೊವೈಡ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇದೆಲ್ಲ 5 lakhs ಮತ್ತು ಡ್ರೈವಿಂಗ್ ಮಾಡಿದವರಿಗೆ 50,000 ಇದು ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ಮತ್ತು ಯಾವಾಗ ಎಲ್ಲಿ ಮಾಡಿಕೊಬೇಕು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಅವರು ಸನ್ನೂರು ಟು ಬಂಕೂರು ರೋಡ್ ಏನಿದೆ ಸ್ವಲ್ಪ ವೆಹಿಕಲ್ ಮೂವ್ಮೆಂಟು ಕಡಿಮೆ ಇರುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡಬಹುದು, ಅದು ಕರೆಕ್ಟ್ ಪ್ಲೇಸ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಡಿಸೈಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ ಮೇಲೆ ಇವರು ಸತೀಶ್ ಅನ್ನೋರು ಅವ್ರ ಮಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವ್ರ ತಂದೆಯವ್ರಿಗೆ ಹಣ ತೊಗೊಂಡು ಬರೋಣ, ಸಾಲ ಆಗಿದೆ, ಬೇರೆಯವ್ರ ಹಣ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು, ನಾವು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಹಣ ತೊಗೊಂಡು ಬರೋಣ ಅಂತ ಅವರು 7:30ಗೆ ಅರೌಂಡ್ 7 o'clock ಹೊರಟು ಆ ಸನ್ನೂರು ಟು ಬಂಕೂರು ರೋಡ್ ಏನಿದೆ ಅಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರು ಕ್ರಾಸಿಗೆ ಬಂದಾಗ ಮಗ ಸತೀಶ್ ಅನ್ನೋರು ರಿಸೆಸ್ಗೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಗಾಡಿ ನಿಲ್ಲಿಸಿ, ತಂದೆಯವ್ರು ನಿಲ್ಲಿಸಿ ಸೈಡ್ಗೆ ಇಲ್ಲೇ ಗಾಡಿ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರು ರಿಸೆಸ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅರುಣ್ ಅನ್ನೋರು ಎಲ್ಲ ರೆಡಿ ಇದೆ, ನಾವು ಪ್ಲ್ಯಾನ್ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟ್ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ತಿಳಿಸಿದ ಮೇಲೆ ಅರುಣ್ ಅವರು ಈ ಯಾರು ಡ್ರೈವರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ ರಾಕೇಶ್ ಮತ್ತು ಯುವರಾಜ್ ಅನ್ನೋರು ಆಪೋಸಿಟಿಂದ ಬಂದು ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡಿ ಅಂದರೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವ್ರ ಗಾಯಗಳಾಗಿ ಅದರಿಂದ ಅವ್ರು ಡೆತ್ ಆಗ್ತಾರೆ ಮತ್ತು ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಯಾರಿಗೂ ಡೌಟ್ ಬರಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಅದಕ್ಕೆ ಈ ಸತೀಶ್ ಅನ್ನೋರಿಗೆ ಪಕ್ಕದ ಇರುವಂಥ ಒಂದು ಕಲ್ಲಿಂದ ಗಾಯ ಪಡಿಸ್ಕೊಂಡು ಅವರು ಆಕ್ಸಿಡೆಂಟಲ್ಲಿ ಬಿದ್ದಂಗೆ ಅವ್ರಿಗೂ ಗಾಯ ಆಗಿದಂತೆ ಅವರು ಒಂದು ಸೀನ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಈ